अधिवेशन सुरू आहे। दिल्लीचे जे संसद आहे त्याला पवित्र सभागृह, देशातलं सर्वोच्च सभागृह संबोधलं जातं। गेल्या 60-70 वर्षामध्ये जेवढे काही लोकप्रतिनिधी तिथे खासदार म्हणून, मंत्री म्हणून निवडून गेले ते त्याला मंदिर मानतात। कारण या देशातल्या 144 करोड लोकांचे प्रश्न, समस्या, अडीअडचणी सोडवणे, त्यांना न्याय देणे, त्यांना आधार देणे, त्यांच्या जखमेवर फुंकार घालणे, अशी सगळी कामं दिल्लीच्या या संसदेमध्ये, सभागृहामध्ये होत असतात। परंतु 2 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी एक विभत्स चित्र पाहिलं। विरोधी पक्षाचे राष्ट्रीय नेते काँग्रेसचे राहुलजी गांधी यांनी त्या संसदेला पिकनिक स्पॉट सारखा दृश्य देण्याचं काम केलेलं आहे। मकरद्वार जे या संसदेचं प्रथम द्वार आहे, या द्वाराजवळ ते आणि त्यांचे काँग्रेसचे अनेक खासदार बसून गप्पा गोष्टी, चेष्टा मस्करी आणि याच्या पलीकडे जाऊन चहा आणि बिस्किट खारी खाण्याचं पाप राहुल गांधींनी केलेलं आहे। मी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर 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 निषेध करतो। तुम्ही बघितलं असेल 60-70 वर्षामध्ये ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये आहुती दिली, अशा लोकांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आणि सभागृह तुम्ही 1952 पासून जेवढ्या काही लोकसभा झाल्या त्या आतापर्यंत सगळ्या तपासून बघा। येणारे नेते त्या सभागृहाला मंदिर मानतात आणि त्या मंदिरामध्ये जात असताना त्याचा एक डेकोरम असतो। कपडे कसले घातले पाहिजे, आपण वर्तन कसं केलं पाहिजे, तोंडामध्ये कुठल्याही वस्तू असता कामा नयेत। परंतु काँग्रेसचे खासदार जाणीवपूर्वक हे सगळं तोडण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही विचार करून बघा, पंडित जवाहरलाल नेहरू असू देत, राजीवजी गांधी असू देत, संजयजी गांधी असू देत, एवढे वरिष्ठ नेते झाले, कुणीही पूर्ण कुर्ता पैजामा घातल्याशिवाय सभागृहामध्ये जात नव्हते। पंडित नेहरूची तर टोपी सुद्धा, तुम्ही बिन टोपीचा फोटो सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही। त्या सभागृहाचा एक डेकोरम आहे, त्याचा आदर करायला पाहिजे। परंतु राहुलजींनी गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं असेल, एक पॅन्ट आणि टी शर्ट, जसं आपण कॉलेजला वगैरे एखादा विद्यार्थी जातो त्या पद्धतीचं वर्तन ते करतात आणि जो आपला नेता करतो त्याचंच अनुकरण बाकी सदस्य करत असतात। आणि त्यामुळं त्या सभागृहाला एक वेगळ्या पद्धतीचं लांछन लादण्याचं काम काँग्रेसची मंडळी करतायत। राहुल गांधीजींचं वर्तन तुम्ही बघितलं असेल, सभागृहामध्ये ते उपस्थित नसतात। जेव्हा कधी ते येतील त्यावेळी मग काहीतरी असं आलिंगन देणे, डोळे मिचकवणे, अशा पद्धतीची वर्तन करायची, सभागृहात चेष्टा मस्करी करायची। आणि तेच सवय त्यांच्या इतर खासदारांना सुद्धा लागलेली आहे। हे पवित्र सभागृह देशातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आहे, त्याची थट्टा करण्याचं पाप राहुल गांधीजी आणि त्यांचे सगळे नेते करतात। त्यांचा मी जाहीर निषेध करतो। आंदोलन कसलं चालू आहे? LPGचे खोटे तिथं कटआउट घेऊन काँग्रेसचे सगळे नेते मंडळी तिथं आंदोलनाला बसलेले आहेत। ठीक आहे, विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम आहे। परंतु देशामध्ये कुठंतरी गॅस सिलेंडरचा रेट वाढलाय का हो? कुठंतरी तुटवडा आहे का हो? कुठं लोक आंदोलन झालंय का? काँग्रेसचेच लोक आंदोलन करायला लागलेले आहेत। काँग्रेसचे लोक देशातल्या नागरिकांना भयभीत करायला लागलेले आहेत। तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या देशामध्ये रोज 55 लाख सिलेंडर लागतात। परंतु काँग्रेसच्या या सगळ्या वर्तणुकीमुळं काँग्रेसनं ज्या पद्धतीनं अफवा पसरवल्यात, अफवा पसरवण्यामध्ये आणि फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये काँग्रेसचे नेते माहिर आहेत। ज्या पद्धतीनं अफवा पसरवायला सुरू केल्या, रोज 55 लाख लागणारे सिलेंडर अचानक 85 लाखावरती मागणी गेली। कसे होणार? सिलेंडर तेवढेच असतात। आपण सगळे बघतो, आपल्या घरामध्ये जे सिलेंडर असतं ते दिल्यानंतर रिफिल होऊन आपल्याकडे येत असतं। तुम्ही एकदम जर 2-2, 4-4 घरात साठवून ठेवायला लागला तर निश्चित तुटवडा निर्माण होणार। हा कृत्रिम तुटवडा काँग्रेसच्या अफवेमुळे निर्माण झालेला आहे। परंतु प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही। जगामध्ये जो युद्धाचा भडका सुरू आहे, अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये जे युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळं जगभरामध्ये सगळ्यांच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे रेट 20 ते 30% वाढलेले आहेत। अमेरिकेमध्ये 22% रेट वाढलेले आहेत, युरोपमध्ये वाढलेले आहेत, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या आखाती देशांमध्ये 30% रेट वाढलेले आहेत। परंतु भारत हा एकमेव देश असा आहे
प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली पेट्रोल डिझेलचा दर 1ही रुपये वाढलेला नाही आणि गॅस सुद्धा अजून 1ही रुपये रेट वाढलेला नाही. मी प्रधानमंत्री मोदींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बंधूंनो, एवढं असून सुद्धा काँग्रेसची नेते मंडळी जी अफवा पसरवत आहेत त्याच्यामुळं लोक पॅनिक झाले होते. परंतु तुम्ही कालच आनंदाची बातमी ऐकली असेल, हर्मुजचं जे खाडी आहे त्यातून आपल्या 2 जहाजा जवळजवळ 92,000 टन म्हणजे जवळजवळ 1,00,000 टन गॅस घेऊन ज्या थांबलेल्या होत्या, सगळ्या स्टँडर्ड झालेल्या ज्या शिप होत्या त्यामध्ये आपल्याला असणारी शिवांजली आणि नंदा या 2 जहाजा 92,000 टन गॅस घेऊन आता भारताकडे यायला लागलेले आहेत. 2 दिवसामध्ये त्या पोहोचल्यानंतर पूर्ववत सगळा सुरळीत गॅसचा पुरवठा होणार आहे. कुणी पॅनिक होण्याची गरज नाही.